हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 30 मोस्ट कॉमन डेली यूज फ्रेजेस पाहणार आहोत विथ देअर मराठी मिनिंग्स, ज्या नक्कीच तुम्हाला इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलायला मदत करतील. सो लेट स्टार्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही फ्रेजेस पाहणार आहोत त्या फ्रेजेसमध्ये ॲडजेक्टिव्ह आणि प्रिपोजिशन दोघांचाही वापर केलेला असणार आहे. तर समजा एक एक्झाम्पल आहे गुड ॲट. पहा, यामध्ये गुड एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲट हे एक प्रिपोजिशन आहे. तर याच पद्धतीने आपण पुढील व्हिडिओमध्ये सगळ्या फ्रेजेस पाहणार आहोत. तर स्टार्ट करूयात. पहा, पहिली फ्रेज आहे गुड ॲट. गुड ॲट वापरायचे आपण एखाद्या गोष्टीमध्ये चांगले आहोत, हुशार आहोत हे सांगत असताना, बेसिकली आपल्यामध्ये असणारी स्किल अबिलिटी दाखवत असताना. मग समजा एक मुलगी आहे ती ड्रॉइंगमध्ये चांगली आहे, तर सेंटेन्स कसं येणार आहे? शी इज गुड ॲट ड्रॉइंग. शी इज गुड ॲट ड्रॉइंग. समजा एक मुलगा आहे तो टीचिंगमध्ये चांगला आहे, तर सेंटेन्स येईल ही इज गुड ॲट टीचिंग. मग गुड ॲट वापरायचे स्किल अबिलिटी सांगताना. त्याच पद्धतीने गुड इनचा देखील वापर होतो, पण गुड इन वापरलं जातं आपण एखाद्या सब्जेक्टमध्ये हुशार आहोत हे सांगत असताना. समजा मला म्हणायचं आहे की ती इंग्लिशमध्ये हुशार आहे, तर त्यावेळेस सेंटेन्स येणार आहे शी इज गुड इन इंग्लिश. शी इज गुड इन इंग्लिश. तर गुड ॲट वापरायचे स्किल अबिलिटी दाखवत असताना आणि गुड इन वापरायचे सब्जेक्टमध्ये हुशार आहोत आपण हे सांगत असताना. पाहता पुढची फ्रेज आहे बॅड ॲट. मग बॅड ॲट वापरायचे आपल्यामध्ये एखादी स्किल किंवा अबिलिटी नाही आहे हे सांगत असताना. बॅड ॲट हे एक्झॅक्ट गुड ॲटच्या अपोजिट आहे. मग आपल्यामध्ये स्किल किंवा अबिलिटी नाही आहे हे सांगत असताना बॅड ॲट वापरायचे. मग समजा एक मुलगा आहे त्याला स्वयंपाक जमत नाही आहे, तर सेंटेन्स त्यावेळेस कसं येईल? ही इज बॅड ॲट कुकिंग. ही इज बॅड ॲट कुकिंग. त्याच पद्धतीने समजा एक मुलगी आहे तिला डान्स जमत नाही आहे, ती डान्समध्ये कुशल नाही आहे, त्यावेळेस सेंटेन्स येणार आहे शी इज बॅड ॲट डान्सिंग. शी इज बॅड ॲट डान्सिंग. मग जसं गुड ॲटसोबत आपण गुड इन देखील पाहिलं, त्या पद्धतीने बॅड ॲटसोबत बॅड इन देखील आपण वापरू शकतो. पण बॅड ॲट वापरायचं स्किल अबिलिटी आपल्यामध्ये नाही आहे हे सांगत असताना, आणि बॅड इन वापरायचं आपण एखाद्या सब्जेक्टमध्ये हुशार नाही आहोत हे सांगत असताना. मग समजा तुम्हाला म्हणायचं आहे की ती इंग्लिशमध्ये हुशार नाही आहे, मग त्यावेळेस सेंटेन्स येईल शी इज बॅड इन इंग्लिश. शी इज बॅड इन इंग्लिश. पुढची फ्रेज पहा, अफ्रेड ऑफ. अफ्रेड ऑफ वापरायचे आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते हे सांगत असताना. मग एक लहान मुले समजा त्याला अंधाराची भीती वाटत आहे, तर सेंटेन्स कसं येणार आहे? द चाइल्ड इज अफ्रेड ऑफ द डार्क. द चाइल्ड इज अफ्रेड ऑफ द डार्क. इथे डार्कचा अर्थ अंधार असा घ्यायचा आहे. पुढे समजा मला तुझी भीती वाटत आहे, मग सेंटेन्स कसं येईल? आय एम अफ्रेड ऑफ यू. आय एम अफ्रेड ऑफ यू. पहा, नेक्स्ट फ्रेज आहे इंटरेस्टेड इन. मग इंटरेस्टेड इन वापरायचं आहे आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे, इंटरेस्ट आहे हे सांगत असताना. मग समजा मला म्युझिकमध्ये आवड आहे, तर सेंटेन्स कसं येईल? आय ॲम इंटरेस्टेड इन म्युझिक. आय ॲम इंटरेस्टेड इन म्युझिक. त्याच पद्धतीने समजा त्याला नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आवड आहे, तर सेंटेन्स येईल ही इज इंटरेस्टेड इन लर्निंग न्यू थिंग्स. ही इज इंटरेस्टेड इन लर्निंग न्यू थिंग्स. तर नेक्स्ट फ्रेज पहा, फेमस फॉर. फेमस फॉर वापरायचे एखाद्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असणे यासाठी. मग समजा भारत जो आहे तो मसाल्यांच्या पदार्थासाठी फेमस आहे, तर सेंटेन्स कसं येणार आहे? इंडिया इज फेमस फॉर स्पायसेस. इंडिया इज फेमस फॉर स्पायसेस. त्याच पद्धतीने समजा विराट कोहली हा क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे, तर सेंटेन्स येईल विराट कोहली इज फेमस फॉर क्रिकेट. विराट कोहली इज फेमस फॉर क्रिकेट. पुढची फ्रेज पाहता, फेमस फॉर. फेमस फॉर पाहिलं आपण. नेक्स्ट फ्रेज आहे रेडी फॉर. मग रेडी फॉर हे वापरायचे आपण एखाद्या गोष्टीसाठी तयार आहोत हे सांगत असताना.
मग समजा आपण क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये एक प्रश्न विचारतोय की आर यू रेडी फॉर एक्झाम? आर यू रेडी फॉर एक्झाम? मग समजा आपल्याला आन्सर द्यायचं आहे की हो, मी एक्झामसाठी तयार आहे. यस, आय एम रेडी फॉर द एक्झाम. यस, आय एम रेडी फॉर द एक्झाम. तर रेडी फॉर हे वापरायचं आहे आपण एखाद्या गोष्टीसाठी तयार आहोत हे सांगत असताना. तर पुढील फ्रेज पहा, डिफरंट फ्रॉम. मग डिफरंट फ्रॉम वापरायचे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळी आहे हे दाखवत असताना. मग एक्झाम्पल पहा, हा फोन माझ्या फोनपेक्षा वेगळा आहे. मग सेंटेन्स येईल, धिस फोन इज डिफरंट फ्रॉम माईन. इथे तुम्हाला माय वापरलं तर सेंटेन्स चुकीचं होणार आहे, त्यामुळे माईनचाच वापर करावा लागणार आहे. मग सेंटेन्स कसं येईल, धिस फोन इज डिफरंट फ्रॉम माईन. मग समजा अजून एक सेंटेन्स आहे की इंग्लिश ग्रामर हे मराठी ग्रामरपेक्षा वेगळं आहे. मग कसं येईल, इंग्लिश ग्रामर इज डिफरंट फ्रॉम मराठी ग्रामर. इंग्लिश ग्रामर इज डिफरंट फ्रॉम मराठी ग्रामर. मग समजलं असेल, डिफरंट फ्रॉम वापरायचे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळी आहे हे सांगत असताना. पुढची फ्रेज पहा, प्राऊड ऑफ. आपण हिचा बऱ्याच वेळा सेंटेन्समध्ये वापर करतो. प्राऊड ऑफचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटणे, एखाद्या व्यक्तीचा अभिमान वाटणे. मग समजा आता एक्झाम्पल आहे की तिला तिच्या मुलाचा अभिमान वाटतो. मग सेंटेन्स येईल, शी इज प्राऊड ऑफ हर सन. शी इज प्राऊड ऑफ हर सन. मला म्हणायचं आहे की मला माझ्या स्वतःचा अभिमान वाटतो. मग सेंटेन्स येईल, आय ॲम प्राऊड ऑफ माय सेल्फ. आय ॲम प्राऊड ऑफ माय सेल्फ. मग प्राऊड ऑफ वापरायचे एखाद्या व्यक्तीचा अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी. पाहता पुढे आहे ॲंग्री विथ. मग ॲंग्री विथ वापरायचे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर रागवलेली आहे हे दाखवत असताना. मग समजा तो त्याच्या भावावर रागवलेला आहे. मग त्यावेळेस येणारे, ही इज ॲंग्री विथ हिज ब्रदर. ही इज ॲंग्री विथ हिज ब्रदर. त्याच पद्धतीने समजा शिक्षक विद्यार्थ्यांवर रागवलेले आहेत. मग सेंटेन्स येईल, द टीचर इज ॲंग्री विथ स्टुडंट्स. द टीचर इज ॲंग्री विथ स्टुडंट्स. जर तुम्ही ॲंग्री विथच्या ऐवजी ॲंग्री ऑन वापरत असाल तर ते चुकीचं आहे. इंग्लिश ग्रामरमध्ये ॲंग्री ऑन वापरलं जात नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर रागवलेली आहे हे दाखवताना वापरायचे ॲंग्री विथ. पुढे पहा, गुड फॉर. मग आता एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे हे सांगताना आपण गुड फॉर वापरणार आहेत. मग समजा दूध हे आरोग्यासाठी चांगले आहे. मग सेंटेन्स येईल, मिल्क इज गुड फॉर हेल्थ. मिल्क इज गुड फॉर हेल्थ. एक टीचर आहेत पहा आणि समजा ते विद्यार्थ्यांना म्हणतायत की रोज अभ्यास करणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे. मग सेंटेन्स येईल, स्टडिंग डेली इज गुड फॉर यू. स्टडिंग डेली इज गुड फॉर यू. पुढची फ्रेज पहा, फुल ऑफ. फुल ऑफचा अर्थ होतो एक गोष्ट दुसऱ्या गोष्टींनी पूर्ण भरलेली असणे. मग आता समजा एक बॅग आहे ती पुस्तकांनी पूर्ण भरलेली आहे. सेंटेन्स येईल, द बॅग इज फुल ऑफ बुक्स. द बॅग इज फुल ऑफ बुक्स. त्याच पद्धतीने समजा एक हॉल आहे आणि तो विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेला आहे. मग सेंटेन्स येईल, द हॉल इज फुल ऑफ स्टुडंट्स. द हॉल इज फुल ऑफ स्टुडंट्स. पुढे पहा, काइंड टू. काइंड टू या शब्दाचा वापर करायचा आहे एखाद्याशी प्रेमळपणे वागणं किंवा दयाळूपणे वागणे हे दाखवत असताना. मग समजा एक मुलगी आहे ती प्राण्यांशी दयाळूपणे वागते. मग सेंटेन्स येईल, शी इज काइंड टू ॲनिमल्स. शी इज काइंड टू ॲनिमल्स. समजा मला म्हणायचं आहे की दुसऱ्यांशी प्रेमाने वागा किंवा दयाळूपणे वागा. तर सेंटेन्स कसं येईल, बी काइंड टू अदर्स. बी काइंड टू अदर्स. सो काइंड टू वापरायचे एखाद्याशी प्रेमळपणे वागणे किंवा दयाळूपणे वागणे हे सांगतं. नेक्स्ट पहा, सिमिलर टू. मग आता सिमिलर टूचा वापर करायचा आहे एक गोष्ट एकदम दुसऱ्या गोष्टीसारखी असणे, एक समान दोन गोष्टी असणे हे सांगताना सिमिलर टू.
मग समजा माझं हस्ताक्षर एकदम तुझ्या हस्ताक्षरासारखं आहे. मग सेंटेन्स कसं येईल? युअर हँडरायटिंग इज सिमिलर टू माईन. युअर हँडरायटिंग इज सिमिलर टू माईन. त्याच पद्धतीने समजा माझे विचार हे तुझ्या विचारांसारखे आहेत. मग त्यावेळेस सेंटेन्स येईल माय थिंकिंग इज सिमिलर टू युअर्स. माय थिंकिंग इज सिमिलर टू युअर्स. मग आपण सिमिलर टूच्या एक्झॅक्ट अपोजिट एक फ्रेज पाहिली होती, डिफरंट फ्रॉम. डिफरंट फ्रॉमचा अर्थ होतो एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून वेगळी असणे. मग डिफरंट फ्रॉम वेगळी असणे आणि सिमिलर टू समान असणे यासाठी वापरायचं. नेक्स्ट पहा, मॅरिड टू. मॅरिड टूचा अर्थ होतो एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झालेलं असणं. हे दाखवताना मॅरिड टू वापरायचे. जर तुम्ही मॅरिड विथ वापरत असाल तर ते चुकीचं आहे. पहा, एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झालं आहे हे दर्शवताना मॅरिड टूचा वापर होणार आहे. मग समजा तिचं एका डॉक्टराशी लग्न झालेलं आहे तर सेंटेन्स कसं येईल? शी इज मॅरिड टू अ डॉक्टर. शी इज मॅरिड टू अ डॉक्टर. विथ वापरायचं नाही आहे, मॅरिड टू वापरायचे. पुढे पहा, एक्सायटेड अबाउट. तर एक्सायटेड अबाउट वापरायचे आपण एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुक आहोत हे दाखवताना. मग समजा मी माझ्या ट्रिपबद्दल उत्सुक आहे, एक्सायटेड आहे. मग सेंटेन्स कसं येईल? आय ॲम एक्सायटेड अबाउट माय ट्रिप. आय ॲम एक्सायटेड अबाउट माय ट्रिप. त्याच पद्धतीने समजा तो त्याच्या रिझल्टसाठी एक्सायटेड आहे. मग सेंटेन्स येईल ही इज एक्सायटेड अबाउट हिज रिझल्ट. मग आता एक्सायटेड अबाउटसोबत आपण केव्हा एक्सायटेड फॉरचा देखील वापर करतो. मग आता एक्सायटेड अबाउट हे वापरायचं एखादी थिंग असेल म्हणजे गोष्ट, एखादी सिच्युएशन असेल, एखादी आयडिया असेल तेव्हा वापरायचं एक्सायटेड अबाउट. आणि एक्सायटेड फॉर वापरायचे पीपलसाठी, लोकांसाठी. मग समजा मी तुझ्यासाठी एक्सायटेड आहे त्यावेळेस सेंटेन्स येणार आहे आय ॲम एक्सायटेड फॉर यू. आणि समजा एखाद्या गोष्टीबद्दल वापरतोय आपण तेव्हा घ्यायचं एक्सायटेड अबाउट. आय होप तुम्हाला डिफरन्स समजला असेल. पुढे पहा, टायर्ड ऑफ. टायर्ड ऑफ ही फ्रेज वापरायची आहे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला आहे हे दर्शवताना. मग समजा तिला इथं थांबण्याचा कंटाळा आला आहे. सेंटेन्स कसं येईल? शी इज टायर्ड ऑफ वेटिंग. शी इज टायर्ड ऑफ वेटिंग. तसंच समजा एक मुलगी आहे, तिला रोज रोज स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला आहे. मग ती सेंटेन्स कसं म्हणणार आहे? शी इज टायर्ड ऑफ कुकिंग एव्हरी डे. शी इज टायर्ड ऑफ कुकिंग एव्हरी डे. पुढची फ्रेज पहा, अशेम्ड ऑफ. ही फ्रेज वापरायची आहे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची लाज वाटते आहे हे दाखवताना. मग समजा एक मुलगी आहे, तिने चूक केली आहे आणि तिला तिच्या चुकीची लाज वाटत आहे तर सेंटेन्स कसं येणार आहे? शी इज अशेम्ड ऑफ हर मिस्टेक. शी इज अशेम्ड ऑफ हर मिस्टेक. त्याच पद्धतीने समजा मला माझ्या वागणुकीचीच लाज वाटत आहे. मग त्यावेळेस सेंटेन्स येईल आय ॲम अशेम्ड ऑफ माय बिहेवियर. आय ॲम अशेम्ड ऑफ माय बिहेवियर. पुढची फ्रेज पहा, अक्यूज्ड ऑफ. मग अक्यूज्ड ऑफ वापरायचे एखाद्या व्यक्तीवर एखाद्या गोष्टीचा आरोप लावला जातो हे दर्शवताना. मग समजा एक मुलगा आहे, त्याच्यावर चोरीचा आरोप लावला आहे. मग सेंटेन्स येणार आहे ही वॉज अक्यूज्ड ऑफ थेफ्ट. ही वॉज अक्यूज्ड ऑफ थेफ्ट. त्याच पद्धतीने समजा एक मुलगी आहे, तिच्यावर नियम तोडण्याचा आरोप लावला गेलेला आहे. मग सेंटेन्स येईल शी इज अक्यूज्ड ऑफ ब्रेकिंग द रूल्स. शी इज अक्यूज्ड ऑफ ब्रेकिंग द रूल्स. एखाद्या व्यक्तीवर एखाद्या गोष्टीचा आरोप लावला आहे हे दर्शवताना वापरायचे अक्यूज्ड ऑफ. नेक्स्ट पहा, केपेबल ऑफ. केपेबल ऑफ या फ्रेजचा वापर करायचा आहे एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्यामध्ये सक्षम आहे हे दर्शवताना. मग समजा एक मुलगी आहे, ती प्रॉब्लेम्स सोडवण्यामध्ये केपेबल आहे, सक्षम आहे. मग सेंटेन्स येईल शी इज केपेबल ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स. शी इज केपेबल ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स. त्याच पद्धतीने समजा मी परिस्थिती सांभाळण्यामध्ये किंवा परिस्थिती हाताळण्यामध्ये केपेबल आहे तर सेंटेन्स येईल
आय ॲम केपेबल ऑफ हँडलिंग द सिच्युएशन. आय ॲम केपेबल ऑफ हँडलिंग द सिच्युएशन. पुढे पहा, कीन ऑन. कीन ऑन ह्या फ्रेजचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये रस असणे किंवा आवड असणे. मग आता समजा तिला नृत्याची म्हणजेच डान्सची आवड आहे, तर सेंटेन्स कसं येणार आहे? शी इज कीन ऑन डान्सिंग. शी इज कीन ऑन डान्सिंग. समजा त्याला क्रिकेट खेळण्याची आवड आहे, तर सेंटेन्स येईल ही इज कीन ऑन प्लेईंग क्रिकेट. ही इज कीन ऑन प्लेईंग क्रिकेट. मग याआधी आपण इंटरेस्टेड इन ही एक फ्रेज पाहिली होती. याचा देखील अर्थ होतो इंटरेस्टेड इन ही एक फ्रेज पाहिली होती पहा आपण. याचा देखील अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये आवड असणे. पण इंटरेस्टेड इन वापरायचं नॉर्मल आवड असताना आणि कीन ऑन वापरायचे खूप जास्त आवड आहे त्यावेळेस. मग आता समजा तुम्ही हे सेंटेन्स जे की तिला नृत्याची आवड आहे पण नॉर्मल आहे, मग त्यावेळेस सेंटेन्स वापरायचे शी इज इंटरेस्टेड इन डान्सिंग. आणि समजा तिला खूप जास्त नृत्याची आवड आहे, तर मग त्यावेळेस वापरायचे शी इज कीन ऑन डान्सिंग. डिफरन्स समजला असेल तुम्हाला. पुढे पहा. ठीक आहे, तर पहा आपण ह्या व्हिडिओमध्ये जवळपास 20 ते 25 डेली यूजमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिम्पल फ्रेजेस पाहिलेल्या आहेत त्यांच्या मराठी मिनिंगसोबत. आणि पुढे पहा, मी काही मराठीमध्ये सेंटेन्सेस तुमच्यासाठी दिलेली आहेत जी तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत, ज्यामध्ये आपण ज्या काही फ्रेजेस आत्ता ह्या व्हिडिओत शिकलो आहोत त्यांचा वापर केलेला आहे. आणि हा व्हिडिओ पहा, तुम्ही लास्टपर्यंत आलायत म्हणजे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल. तर मग ह्या व्हिडिओसाठी एक लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.